पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुखा
जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम जय राम जय राम पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा पिंडी देह से ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा पिंडी देह से ब्रह्मांडी पसारा हरि विन सार व्यर्थ भ्रम हरि विन सार व्यर्थ भ्रम हरि विन सार हरि विन सार हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हरि चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता नाही मागोता जन्म घेणे नाही मागोता जन्म घेणे नाय मागोता जमगे नाय मागोता जमगे सुख याज्ञवल्क्य दत्त कपिल मोनी शुभयाज्ञवल्क्य दत्त कपिल मोने याज्ञवल्क्य दत्त कपिल मोनी शुभयाज्ञवल्क्य दत्त कपिल मोने हरे शिदानोनी हरि भाले हरे शिदानोनी हरि हरि सिदाणो ने हरिदाने हरि सिदाणो ने हरिदाने यारे यारे धरो हरि नाम तारो 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 भवात सागरो भय नाही भवात सागरो भय नाही भवाते सागरो भयनाय भवाते सागरो भयनाय साधु संत गेले आनंदी राहे साधु संत गेले आनंदी साधु संत गेले आनंदी राहे साधु संत गेले आनंदी राहिले हरि नामे झाले कृत कृत्य हरि नामे झाले कृत कृत्य हरि नाम झाले कृत्य हरि नाम झाले कृत्य हरिमुखी गाता हर पलित हरिमुखी गाता हर पलित नाही मागोता जन्म घेणे नाही मागोता दाडाई मागोरा जन्म घेणे दाडाई मागोरा
ब्रह्मांडी पसारा पिंडी द्यास्ती ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देहस्ते ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देहस्ते ते ब्रह्मांडी पसारा पिंडी द्यास्ती ते ब्रह्मांडी पसारा पिंडी द्यास्ती ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देहस्ते ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देहस्ते ते ब्रह्मांडी पसारा हरविन सारा व्यर्थ ब्रह्म हरविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता पिंडी द्यास्ती ते ब्रह्मांडी पसारा पिंडी द्यास्ती ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देहस्ते ते पिंडी देहस्ते ते ब्रह्मांडी पसारा पिंडी देहस्ते ते ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता त्यानाही मागोता जन्म गे जन्म गे जन्म गे जन्म गे आ
देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सार व्यर्थ भ्रम, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे, शुख याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीश जानोनी हरी झाले, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे, यारे यारे धरू, यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचे सागरू भय नाही, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे, साधू संत गेले, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे, पांडुरंग करो समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जगननिहितपानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा परादं, वीतमवीतम वा सर्वमेतक्षमस्व, जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सोनो पंत तथा गुणीजनतया मामा से बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठला विठला पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सार व्यर्थ भ्रम हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग दक्षिण वाहिनी पुण्य सलीला गोदावरी मातेच्या तीरावरती वसलेलं दक्षिण काशीपीठ म्हणून जे प्रसिद्ध प्रतिष्ठान क्षेत्रनाम पैठण येथील 15व्या शतकातील वारकरी संप्रदायाचे खांब झालेले संत श्री नाथबाबा म्हणजेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा तसा 5 चरणाचा आणि ध्रुवपद मिळून 6 चरणाचा अभंग सेवेसाठी आज घेतलेला आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य घेण्याचं कारण आजचा जो विशेष नियोजित कार्यक्रम आहे याला अंग पुण्यस्मरणाचा आहे. असं जरी असलं तरी उद्याचा वक्ता त्यासाठी स्वतंत्र आहे. परंतु आदिनियमाने व बाह्य नियमाने व संप्रदायाच्या मुख्य नियमाने जर 2 दिवस असू द्या 3 दिवस असू द्या 7 दिवस असू द्या कीर्तनमाला म्हटली का त्याची सुरुवात मांगल्याने व्हावी. एक दुसरा विषय संदर्भित विषयाला त्याचं अनुसरण असावं स्पर्श असावा. 2 आणि त्या दिवसाच्या ठिकाणी असलेला पर्वकालाचा मध्य त्या अभंगात यावा असा 3ही अंगाने हा अभंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा भाव फार सुंदर आहे. अवघडात पडण्याचं कारण नाही. नाहीतर ते ब्रह्मशब्द आला का सगळं गडबड करतो. अरे बापरे आज अभंगामध्ये काय आहे पिंडी देह स्थिती ब्रह्मांडे पसारा. आता काय होतं काय अवघड अभंग आहे असं काही नाही. आपण थोडी बुद्धीची कुशलता वापरली का सगळं सोपं होतं. नाथबाबांचा 5 चरणाचा हरिपाठ प्रकरणातला अभंग आहे. 22 क्रमांकाचा अभंग आहे. नाथबाबांनी जीवाच्या हित कल्याणासाठी जगाच्या सुंदर मांगलिक कर्मासाठी साध्य साधन भावाला धरून साध्यापर्यंत नेऊन ठेवण्याचं कार्य हरिपाठाच्या माध्यमातून केलं. ते बोलत असताना नाथबाबा म्हणतात ज्या मायेच्या पसाऱ्यामध्ये तुम्ही देहस्थिती म्हणजे मूळ पिंडापासून सुरुवात होते तर ब्रह्मांडापर्यंत मनुष्य त्याचा वेदस्थिती ज्याच्या पलीकडे घेण्याचा प्रयत्न करतो. इथपर्यंत जो तुम्हाला ब्रह्मलोकापासून तर पाताळ लोकापासून मृत्यूलोकापर्यंत सर्व जो पसारा दिसतो हा एका हरिविना व्यर्थ आहे. हरिविन सार व्यर्थ भ्रम. पहिलं चरण तुम्हाला एक हरी जाणायचा आहे. ह्या संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण मायाधिक चैतन्याचा हा सर्व पसारा आहे. एक हरी त्याच्यात सत्य आहे. पहिलं चरण ठीक आहे महाराज. पण त्या हरीला जाणण्यासाठी गेलेल्यांची विशेष गती परिणामता काय झाली. नाथबाबांनी सामान्यांची नावच घेतली नाही. कारण आदर्श हा नेहमी मोठा असावा म्हणजे जीवन साफल्य होतं. शुख याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी ब्रह्मवेत्यांची नावं घेतली. ते काय झाले त्या हरीला जाणल्यामुळे हरीस जाणोनी हरी झाले. त्या हरी स्वरूपाला ते प्राप्त झाले. ठीक आहे महाराज आम्हालाही त्या हरी स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. पण महाराजांनी सांगितलं सध्या कलियुग आहे. काल परत्वे साध्याचं साधन बदललं म्हणून कलियुगामध्ये जर तुम्हाला हरी स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचे सागरू भय नाही. तुम्हाला त्या ठिकाणी जर भवसागर पार पाडायचा असेल तर नाम हे उत्तम मी साधन सांगतो. 3 चरण झाले. पुन्हा प्रश्न आहे ह्या नामाला
धारण करून विशेष गतीला जे प्राप्त झाले त्यांना स्थान काय मिळालं? चौथं चरण फार गोड आहे. काय? साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. कृतकृत्य शब्दाचा अर्थ पूर्णता त्यांच्या जीवनात आली. तृष्णानाम वासनानाम काही त्यांच्या जीवनात शिल्लक राहिलं नाही. अशा स्थितीला ते प्राप्त झाले. आणि एकनाथ महाराज म्हणतात अशा सर्व हरिनामाच्या हरिस्वरूपाच्या साधनांचं मी दुकान मांडलं. एका जनार्दनी मांडिले दुकान. पण त्या दुकानाचं वैशिष्ट्य फार गोडी. देतो मोलाविन सर्व वस्तू. इथे उधारी चालू आहे, बंद आहे, काहीच नाही. तुम्ही या फक्त. असा वस्तूचा माल मी मोलाविन करतो. आणि याचं द्रोपद फार गमतीचं. हरिमुखी गाता हरपली चिंता. जर तुम्ही त्या हरीला मुखाने अखंड आयुर्वेद पद्धतीनं गायलं, परिणाम काय? त्या नाही मागवता जन्म घेणे. असा सरळ सरळ धावता अभंगाचा भाव. पवित्र धरा नाम दहिवडी या ठिकाणी आरोटे परिवाराच्या माध्यमातून आपल्या पिताश्रींना भाव पुष्पांजली अर्पण करण्यासाठी केलेला दैदिप्यमान सोहळा. आणि त्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आजची ही सायं संध्येच्या वेळेस गोरज मुहूर्तावर कीर्तन सेवा आहे. काल पवित्र आहे, स्थल पवित्र आहे, श्रोते पवित्र आहे, टाळकरी पवित्रात पवित्र आहे. अशी सुंदर सगळी अध्यात्माची मेजवानी आदर्शवत आज ह्या 1 दिवसीय 2 दिवसीय कीर्तनमालेसाठी तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने असं वाटतं, खऱ्या अर्थाने आदरणीय वैकुंठवासी भैरूबाबांना आज वाटत असेल की माझ्या मुलांनी माझा शेवट गोड केलाय, दुसरं काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल ते म्हणत असतील त्या ठिकाणी, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काय गोड माझा शेवट चाललाय. माझ्या 3ही लेकरांनी या ठिकाणी आमचे गणपत दादा असतील, अशोक दादा असतील आणि मिननाथ दादा असतील. आणि अजून मी बरीच, आता ती पत्रिका फारच मोठी आहे तरी प्रयत्न करेल शेवट नाही पाहून, एवढं पाठांतर नाही. हे सर्व या ठिकाणी सुंदर पद्धतीचं नियोजन आयोजन आहे. काय वर्णन करावं तेवढं थोडं आहे. नाम सप्ताला मोठ्या गावातल्या, बरं का, छोट्या नाही, मोठ्या गावातल्या नाम सप्ताला लाजवील असा सुंदर 2 दिवसाचा कार्यक्रम आरोटे परिवाराने केलाय. त्यामुळे त्यांना धन्यवाद देऊ. काय महाराज सुंदर. पित्याविषयी ही करुणा असावी, हा आदर असावं, हे प्रेम असावं. किती छान पद्धतीनं हे सगळं टिपलंय. मला तर सगळीकडे नजर फिरवत असताना असं वाटलं की नवख्या भागात पहिल्या ठिकाणी गेल्यानंतर थोडी तरी वक्त्याला चिंता असते, पण या ठिकाणी चिंतामणीच आहे. तर चिंता करण्याचं काही कारणच नाही. हां, चिंतामणी काय करतो? तुमच्या ठिकाणच्या सर्व चिंता दूर करतो. आणि त्यांनी त्या दूरच केलेल्या आहे. आणि निश्चितच पुढचे 1 तासही ते करत राहतील. पण हे करत असताना का चिंता गेली त्याचं दुसरं कारण आहे, ह्या संपूर्ण कीर्तनाला तालामध्ये गुंफण्याचं काम अंधाराला बाजूला करून दीपकाच्या रूपाने या ठिकाणी अखंड आयुर्वेद पद्धतीनं प्रकाश आहे. पण दीपक असला का किरण लागता म्हणून सुंदर अगदी मुद्रांकित केलेला भाव जगद्गुरु तुकोबरायांच्या काळातला ताल सुंदर पद्धतीनं त्या आत्मसात केलेले किरणजी दीपकजींच्या द्वारा तालावर नाचतात ना, म्हणून ते किरण ते असे फिरतात गर 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 गर. आणि हे करत असताना हे सगळं झालं की वैभव प्राप्त होतं की नाही? वैभव प्राप्त होतं. आणि वैभवातला सप्ताह म्हणजे काय कमी मान असतो का? हां, विशेष आहे. आणि स्वराची बेलजाळी करतात, एवढंच त्यांचं उत्तम आहे, आनंद आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की नियोजनाची चाहूल कशी असावी ती शेजाऱ्याच्याला सुद्धा कळत नाही. म्हणून राहुल महाराजांना धन्यवाद. अशी सुंदर आहे. आणि मी मोजले बरं का, वात्सल्य कशाला म्हणतात? जे पाठीमागून झेलण्याचा प्रयत्न करतात ते वात्सल्य. पूजनीय वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उभी आहे. 1 नाही 2 नाही 18 पुराणाच्या स्वरूपात 18 जण मोजले मी. मोजून बघा उभे असलेले पैकी. म्हणजे मला बघा कीर्तन आहे का आत्ताच मोजून घ्या, नाही तर पूर्ण कीर्तनात मोजाल. माझ्या पाठीमागचा आहे तो जाईल राहून पुन्हा मोजतच बसाल. पण 18 आहे, नंतर हिशोब करा.
आणि टाळकरी मंडळी सगळी पंचक्रोशी गावकरी आमचे कोंडाजी नाना सगळेच परिसरातील आदरणीय एकच शब्द तुमच्यासाठी का ज्या आदराने तुम्ही टाळ घेऊन याही वयामध्ये आदराने पूजनीय भैरूबाबांसाठी उभे ठाकलात त्याचं एकमेव कारण तुमच्या सर्वांवर पूजनीय योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांचा पूर्ण आशीर्वाद आणि कृपा आहे म्हणून या अर्थात तुम्ही उभे आहे. ह्या परिसराला बाबांचा आशीर्वाद लाभला, पदस्पर्श लाभला, भरपूर काही लाभलं. सद्गुरू जोग महाराजांच्या पूजनीय वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या पूजनीय संस्थेतील गुरुवर्य आदरणीय पूजनीय माऊली कदम माऊली महाराज ह्या परिसरामध्ये आयुष्याचा अर्धा भाग त्यांनी इथे घालवला. म्हणून ही माती पुण्यवानच आहे. आता काय पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावर राहून पुण्याचं काय वर्णन करावं महाराज. अतिशय आनंदामध्ये हा नाम सप्ताह. हार्मोनियम वादक आहे, सुंदर साईदीप साऊंड सिस्टीम, अतिशय आकर्षक लाइटिंग, मंडप डेकोरेटेड. आमच्याबरोबर आलेले नामदेव महाराज आणि नवनाथ महाराज सर्वांना वंदन करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी ही कीर्तन सेवा गुंफत असताना मी पहिल्यांदा बोललो 3 गोष्टी या कीर्तन मालेत आलेल्या आहे. पहिल्यांदा मांगलिक चिंतन करूया. कशासाठी मंगल करावं लागतं. आपण जेही कर्म करण्यासाठी सुरुवात करतो त्या कर्माला पूर्ण निर्विघ्न पद्धतीनं पार पाडायचं असेल तर जीवनात मंगल असावं. म्हणून नाम सप्ताहाच्या सुरुवातीला सुद्धा नाम हे मंगल आहे. नाम, स्वरूप आणि वस्तू हे 3 प्रकारचे मंगल येतात. एकाला नमस्कार रूप मंगल म्हणतात, एकाला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात आणि एकाला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. हे 3ही मंगल ह्या अभंगामध्ये आलेत. तुम्ही बघा, यारे यारे धरू हरिनाम तारू हे नमस्कार रूप मंगल, हरिविन सार व्यर्थ भ्रम हे स्वरूप रूप मंगल, आणि तिसरं मंगल जे येतं ते वस्तुनाम परमात्मा म्हणजे त्या परमात्माला जाणण्याचं स्थान, परमार्थाचं स्वरूप आनंद आहे, आनंद रूप आहे. आणि साधू संत गेले आनंदी राहिले असे 3ही मंगल आजच्या या संकीर्तन सेवेत येतात. का मंगल करावं लागतं त्याचं कारण विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं. सकळ मंगळामध्ये नाम हेच मंगल आहे म्हणून मंगल करावं लागतं. सकळ मंगळाने दे सकळ मंगळाने दे श्री विठ्ठला श्री विठ्ठला श्री विठ्ठलाचे नामाधी म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आपण बघा लग्नपत्रिका असो नाही तर काही असो, लग्नपत्रिकेची सुरुवात कशी असते हो? श्री गणेशाय यानेच असते की नाही. आमच्या येथे कुलस्वामिनी कृपेने पुढचं तुम्ही म्हणा. बरोबर आहे का नाही? करण्याचं कारण अहो सामान्यांचं सोडाव. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय पूजनीय शांतीब्रह्म कुरेकर बाबा फार गोड सांगतात. ज्ञानाला फुटलेल्या हातपाय मूर्तिमंत, ज्ञानच म्हणजे ज्ञानोबा. बरोबर. आता ज्ञान मूर्तिमंत आहे, त्या ज्ञानाला नमन करण्याची काही गरज आहे का हो? तरी सुद्धा साहित्यरूपी गणेश ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीत मांडला का नाही महाराज? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेच मूर्ती सुवेश जेत वर्णोपो निर्दोष मिरवित असे स्मृती तेच अवेव
देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मनी भूषणे पद पद्धती खेवणी प्रमय रत्नाची. मोठा साहित्य एवढ्यावर ज्ञानोबा थांबत नाही हो. गणेश मांडल्यानंतर आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी न मिली मिया. का ज्ञानोबरायांना सुद्धा माहिती नमन करावं लागतं. नामदेवरायांनी बघा ना, प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणाओजी ठेवण्या माता साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू शारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणाओजी दंडवत. नामदेवरायांना नमन करावं लागतं, ज्ञानोबरायांना नमन करावं लागतं. म्हणून कार्यारंभी हे नमन झालं पाहिजे. विघ्नहर्ता गणरायाच्या कार्यकालामध्ये आपण आहोत म्हणूनही नमन करावं लागतं. हे नमन करत असताना नमस्कार रूप मंगल वस्तुनाम परमात्मा त्याला जाणणं आणि साधूचं दर्शन घेणं. तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची माझी. आशीर्वाद घेताना करण्याचं मंगल याच्यासाठी मांगलिक चिंतन असावं म्हणून ह्या अभंगाची योजना. पहिलं कारण हे करत असताना दुसरं कारण आहे, आज ज्यांचं श्राद्ध विधी वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नियोजित आयोजित केलेला आहे ते भावनेने वा विचाराने किंवा आचरणाने आपल्यातून गेलेले नाही, ध्येय स्थितीतून बाहेर गेले. म्हणून देहाचं वर्णन व्हावं म्हणून देहस्थिती भाव घेतला. आणि तिसरं कारण असं होतं, ह्या संपूर्ण विषयाला पहिला दिवस कार्यारंभी असताना ह्या संपूर्ण जीवनाचा शेवट गोड त्यांचा झालाय. आनंद स्वरूपाला ते जाऊन मिळाले. साधू संतांची जी गती झाली तीच वैकुंठवाशी भैरूबाबांची झाली. या तिन्ही अंगाला धरून अभंग नियोजित करण्याचा प्रयत्न. विठ्ठला विठ्ठला मानवी जीवन एकदा मनुष्याला प्राप्त झालं की त्याने मुख्य प्रयोजनाकडे लक्ष द्यावं, अवांतर प्रयोजनाकडे लक्ष देऊ नये. त्याच्या जीवनामध्ये मुख्य विषय घ्यावा. ज्याच्यासाठी तो आलाय त्यांनी तेच केलं पाहिजे. का हो? कारण मनुष्य जीवनाचा मुख्य गाभा आहे फक्त प्रभुचिंतन, बाकी काही नाही त्यांच्या जीवनात. तुम्ही म्हणाल कसं? त्याचं कारण आहे, कार्य हे कारणाकडे धाव घेत असतं. कार्य कारणाकडे धाव घेतं. उदाहरणार्थ समुद्रामध्ये झालेली पाण्याची वाफ आकाशात जाते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तप्त होते, ढग तयार होतात. ईशान्य मान्सून वारे सुरू झाल्यानंतर पर्वत रांगांना ते जाऊन लागतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर आर्द्रतायुक्त होते आणि पाऊस पडण्याची सुरुवात होते. पाऊस पडला की कुठे जातो? खालारा धावे पाणी, ज्या म्हणजे समुद्राच्या दिशेनं नदी वाहते. त्याचं कारण का? कार्य हे कारणाकडे धाव घेतं. तसं जीव हे कार्य आहे पण याचं मुख्य कारण परमात्मा आहे. म्हणून भगवंताला आठवणं, आळवणं वा जाणणं याच्या पलीकडे जीवाने दुसरा उद्योग करूच नाही. जरा अवघड आहे सांगतो, करूच नाही. तुम्ही म्हणाल का? कारण हा जीव दान देणाराच भगवंत आहे. विठ्ठला 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 ज्याने हा जीव दिला दान, ज्याने हा जीव दिला
कीर्तन करू मी आज. छान सुंदर, घाबरू नका, सोडील वेळेवर. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. ज्या भगवंताने जीवदान केलाय त्याला आठवणं हे जीवाचं मुख्य कर्तव्य. बरोबर. मग जीवाने काय केलं पाहिजे? देवालाच स्मरलं पाहिजे. हे जीवाचं मुख्य प्रयोजन आहे. कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबा एका अभंगात फार छान वर्णन करतात. जर जीवाने देवाला ह्या देहाला आल्यानंतर जाणलं नाही, त्या शारंगधराला जाणलं नाही, तर संपूर्ण संसार रयाला जातो. नाही तरी संसारू जाईल रया, नाही तरी संसारू जाईल रया. साथे आलिया उळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. साते नाम शरीराला आल्यानंतर जीवाने शारंग ज्याने धारण केलाय त्या शारंग धरालाच आळवावं आठवावं. हे जर त्याने केलं नाही तर नाही तरी संसारो जाईल रया, म्हणजे वाया जाईल. काय नाही केलं तर एका देवाला आठवलं नाही तर संसार वायाला जाईल आणि तिथूनच आपल्याला हरविनं सारं व्यर्थ भ्रमीकडे यायचं. बरोबर. मुख्य प्रयोजन काय असावं जीवाचं? देव जाणावं. याला उदाहरण सांगतो. जरा तुम्ही बरेच काळचे बघतायत, तुम्हाला वाटतं आमचं कीर्तन कधी सुरू होईल. सांगतो हा 2 कीर्तन आहे सध्या, त्याच्या वेळेस तुमचं कीर्तन. आता ऐका काय आत्ता पाठीमागे काय गेलं. हा कुठला महिना आहे? भाद्रपद. त्याच्या अगोदर एक आला होता तो अधिक मास आला होता. कोणाचा महिना आहे तो? धोंड्याचा. म्हणजे जवाई धोंडा आहे. जवाई धोंड्यासारखा वाटतो म्हणून धोंड्याचा महिना आहे. आता ऐका, जवाईचा महिना होता. बरोबर. मला सासू जवाई सांगायची नाही, पण सिद्धांत भारगोडे म्हणून दृष्टांत सांगतो. जवाईचा महिना होता, अधिक मास आला, पण भाग्याने त्या सासू म्हणजे ती आई होती, मुलगी ज्याला दिली त्या जावाईला परमनंट जॉब लागला, तो अमेरिकेत. 11 वर्ष झाले जावाई काही सासूरवाडीला आलेला नव्हता. किती दिवस? 11 वर्ष. तप पूर्ण आलं. सासूचे डोळे आसवले हो कोणाला बघण्यासाठी. प्रेम असतं, कौतुक असतं. तिलाही असं वाटलं आपला जावाई अमेरिकेत आहे, मग त्याच उंचीने काय झाला पाहिजे, आपला अधिक मास झाला पाहिजे. मग तिने हे सगळं नियोजन केलं. जावाई बापूंना फोन केला. म्हणले बापू तुम्हाला यायचं आहे. म्हणजे कुठे? काय दैवडी का? हां दैवडीला यायचं आहे. म्हणले महाजनपूरला यायचं आहे. ठीक आहे. पण जावाई जरा खमंग होता, बुद्धिवादी होता. तो म्हणला सासूबाई आलो असतो, पण एवढ्या दूर? ते म्हणले काळजी करू नका, 2 तोळ्याची अंगठी केली. बरं मग येतो. तरी पण जरा विमानाचं तिकीट जास्तचे. म्हणले मीच काढते. मग तर येतोच. म्हणले ठरल्या पद्धतीने विमानाचं तिकीट बुक झालं. जावायला अंगठी करून आणली. सर्व झालं. महाजनपुरापासून तर इकडे सांगवी, अजून कोळगाव, उजनी, सगळ्या गावातील सर्व भजनी मंडळांसह सर्व राजकीय पुढाऱ्यांना आमंत्रण केलं. कशासाठी? मिष्टान्न भोजनासाठी. या म्हणले आमच्या जावयांना जेवण द्यायचंय, अधिक मास साजरा करायचा आहे. सासूबाईंना एवढं सुंदर असं जर आजचं नियोजन ना, असं मोठं नियोजन केलं. पदार्थ श्री बालाजीचा बेत केला. आमचे पूजनीय कुरेकर बाबा सांगतात श्री बालाजीचा बेत म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, असा श्री बालाजीचा बेत. ताट भरून 56 भोगाचं पात्र असं नटवलं. सुंदर स्वयंपाक.
आचारी एक नाही दोन नाही 5 आचारी, सर्व सुंदर पद्धतीनं सुग्रास स्वयंपाक, जिकडे तिकडे सुगंध सुटला, एवढं अवर्णनीय, त्याला वर्णनच नाही. पहिला मंत्रण भजनी मंडळाला दिलं. भजनी मंडळ म्हणले येतो. भजनी मंडळ आलं. जो दिवस उगला कोणाचा, जावई येण्याचा, ठरल्या पद्धतीनं जावई विमानाने लँड होणार, मुंबईला येणार, मुंबईवरनं रेल्वेने येणार, रेल्वेने मग गाडी घेण्यासाठी जाणार, येणार, ठरलं, सगळं ठरलं. पण स्वयंपाक बरोबर 10 वाजले, 10:30 वाजले. भजनी मंडळाला म्हणले आवरा, भुका लागल्या, कुठपर्यंत? म्हणले हरकत नाही, एक काम करा, जावाई बापूंना उशीर लागेल, एक काम करा, तुम्ही सर्व जेवणासाठी बसा. भजनी मंडळ जेवलं महाराज. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. मंत्र झाले. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवेर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. सुरू झाले जेवण. राजकीय मंडळी म्हणले आम्ही जेवण करतो, जेवा. सर्व मंडळी जेवण करत होती. तितक्यातच मोबाईलची घरामध्ये रिंग वाजली. सासूबाई धड 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 पळत गेली. तिला वाटलं फोन कोणाचा असेल. जावई आले, फोन कानाला लावला. जावईने सांगितलं मामी. म्हणले काय, कुठपर्यंत आलात? म्हणले नाही. म्हणजे काय झालं? म्हणले काहीच नाही, थोडं ऐका तर. काय ऐकायचं अहो, सगळं झालंय, कुठपर्यंत आलात? म्हणले तेच सांगतोय, अमेरिकेतून निघालो, पण लंडनमध्ये आल्यानंतर विमान जे लँडिंग झालं, धुकं असल्यामुळे तिथून पुढे विमान येणं शक्यच नाही. म्हणजेच माझं येणं होत नाही. मला एक सांगा, अशी बातमी सासूबाईला ऐकल्यानंतर तिने फोन असा ठेवला का फोडला? बस बस, एवढा जोरात फोडला फोन. भजनी मंडळ दचकलंच महाराज. काय झालं म्हणले. आणि इकडे चालू होतं, सदा सर्वदा योग तुझा घडावा. एक म्हणे रावणा रावणा राज्य गंभीर केले. पंक्ती आनंद लुटत होते, कारण एवढा सुंदर 56 पदार्थ पोटभर जेवण करत होते. सगळे आळूआळू गीत म्हणत होते. सर्व गाव धन्यवाद देत होतं. म्हणले काय सुंदर स्वयंपाक केला, असा स्वयंपाक अशी पंगत झालीच नाही. एवढं सगळं चालू होतं. पण आता सासूबाई रागवली. धन 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 धन, एवढं नाही, जोरात धन धन. हा हा बस बस हा बस बस बस, एवढी जोरात सासूबाई निघाली. आणि सासूबाईचं वाक्य ऐका आता काय होतं. सगळं केलं, वायाला गेलं. काय म्हणायची ती? करकर केलं, रात्रभर केलं, काय झालं? वायाला गेलं. आणि इकडं भजनी मंडळन गावकरी म्हणत होते असा स्वयंपाक झाला नाही. आता मला सांगा, गाव जेवण करत होतं, गणगोत्र जेवण करत होतं, मिष्टान्न पुरणार नव्हतं, एवढं सगळं झालेलं होतं, तरी सासूबाईचं वाक्य काय होतं? सर्व केलं, वायाला गेलं. का म्हणत होती अशी ती? कारण तिने ज्याच्यासाठी केलं होतं ते मुख्य प्रयोजन साधल्या गेलं नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. मृत्यूलोकामध्ये 84 लक्ष योनी भोगून उत्तम नरदेह जीवाला प्राप्त झाला. तो संसार करण्यासाठी नाही, या संसारातून उत्तीर्ण होण्यासाठी, देव जाणण्यासाठी. म्हणून जीवाचं आद्य कर्तव्य काय असेल त्याने देवच जाणावा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं कारण आहे महाराज. कारण जीवाच्या ठिकाणीच देवाला जाणण्याचं ज्ञान आहे, अन्य प्राण्यांच्या ठिकाणी ते ज्ञान आणि काही ज्ञान नाही कोणे, आणि काही ज्ञान नाही कोणे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याची गडे देवाचे भजन, याची गडे देवाचे भजन, याची गडे देवाचे भजन, याची गडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोणे, आणि काही ज्ञान नाही कोणे. आणि कहे ज्ञान नाही कोटे, याची देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे म्हणजे बाकी देहाच्या ठिकाणी हे ज्ञान नाही. फार सौंदर्य आहे महाराज.
बाकी एक एक प्राण्याच्या ठिकाणी एक एक गुण मानवाला खाली करील असा गुण आहे. एका एका प्राण्याच्या ठिकाणी एक एक गुण असा आहे जो मानवाला खाली करून टाकेल तरी सुद्धा सांगू, पण त्यांना मानव देहाची सर नाही येत. उदाहरणाने सांगतो, मी सांगतो तुम्ही स्मरण करा. महाराज पोपटासारखं बोलणं आहे. काय बोलला माणूस कोणासारखा? पोपटासारखा. पोपटासारखं बोलणं नाही, मोरासारखं नाचणं नाही, कोकिळेसारखं गाणं नाही, वाघासारखं शौर्य नाही, कोल्ह्यासारखा, तुम्ही बोला ना, कोल्ह्यासारखा लबाड नाही. कितीतरी सांगता येईल, कितीतरी प्राणी सांगता येते. मला एक सांगा, कुत्र्यासारखा प्रामाणिक नाही. मला एक सांगा, कितीही नाचला डीजेवरती, मोर नाचताना बघितलाय का कधी? महाराज त्याचं नाचणं त्याचंच नाचणं, त्याच्यासारखं नाचणंच नाही. राजहंसाचं चालणं हे राजहंसाचंच चालणं, नाहीतर आपण चालतो आपल्याला रोड पुरत नाही. एक असा आला, असा असा, कळलं का? कुत्र्याने मांगार घेऊन टाकली. त्याला वाटलं जर हे आपल्या अंगावर पडलं तर आपलं काय होईल, म्हणले नको, आपल्या आपल्या घराला तो निघून गेला. राजहंसाचं चालणं राजहंसाचं, तरी सुद्धा मानव देहाची किंमत राजहंसात नाही महाराज. कितीतरी सांगता येईल, कितीही लबाड माणूस झाला कोल्ह्या एवढा लबाड होत नाही. स्वर सम्राज्ञी गान कोकिळा लता दिदी म्हणलंय ना, पण उपमा कशा दिली? काय गायला तो कोकिळेसारखं, त्याच्या पुढे उपमा नाही. छत्रपती संभाजी महाराज लढले कोणासारखे? वाघासारखे, त्याच्या पुढे शूरता नाही, शौर्याची उपमा वाघाच्या पुढे नाही. तरी सुद्धा मानव देहाची उंची त्यांच्या ठिकाणी नाही. चला देवादिकांकडं, कुबेरासारखी संपत्ती नाही, इंद्रासारखं ऐश्वर्य नाही, अश्विना कुमारासारखा वैद्य नाही, मेघासारखा उदार नाही, अग्नीसारखा तेजस्वी कोणी नाही. तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी मानव देहाची श्रेष्ठता नाही. 3 वर्ग पडतात. एकाला देह मिळालाही नाही, कळालाही नाही. एकाला देह कळाला पण मिळालाच नाही, आणि एकाला देह मिळाला पण कळाला नाही. देवकोटी, देवांना देह कळाला पण मिळालाच नाही महाराज. म्हणून स्वर्गाची देव इच्छा करतात ह्या नरदेहाची. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, सांगत नाही, एवढी गोड चाल झाल्यावर अर्थ कळलाच असेल. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, पण त्यांना सुद्धा तो मिळत नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. म्हणजे देवांना तो कळाला पण मिळाला नाही. एकाला कळालाही नाही, मिळाला नाही. पशुपक्षाधिक पशु काय पाप पुण्य जाणती. महाराज भोग भोगतात, कुठेतरी कुठल्या झाडावर जन्म होतो, कुठल्या तरी गावाला निघून जातात, तिकडेच मरतात. त्यांच्या ठिकाणी देह मिळालाही नाही, कळालाही नाही. पण एकाला तो मिळाला पण कळालाच नाही, ते आपण सर्व. आपल्याला देह मिळाला महाराज. नरदेह एवढा सामान्य नाही, नरदेह निधाने निधान. ते एकदा हाताला आलं की जात, म्हणजे त्याच्याद्वारा काय विशेष किंमत आहे. गुरुरे बाबा फार गोड सांगायचे. बाबा म्हणायचे, नर करणी करे तो नरका नारायण बन जाय. देवाची होईना म्हणती ते होती,
तिथे होती तरी का चित्ती विधानाला भले हाती उत्तम तारा उत्तम गती देवन होती तरी तारा चित्ती नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव म्हणती होई जेते होती तरी का चित्ती न धरावे लक्ष 84 चा फेरा. महाराज निधान म्हणजे ठेवा. ते हाती लागले कोणाच्या? आपल्या हाताला लागले महाराज. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. या नरदेहाची विशेष किंमत आहे. पण आपल्याला तो मिळाला पण कळालाच नाही. कोणीतरी हात वरती करावा मला कळालाय महाराज. कळाला असं वाटतंय की तुम्हाला? 80च्या 90च्या 100च्या स्पीडनं गाडी असते. असा असा कट भरतो महाराज मुलगा. डोक्यात हेल्मेट नसतं. कळालाय काय? कळालाच नाही किंमत काय त्याची. एवढं सुंदर नरदेह दिला का रे. घरामध्ये आजोबा जे आहे ना किराणा बाजारात तंबाखू मिसरी येते का रे? नाही. एक कबूल होतोय एक जरा हुशार वाटतोय. तो कदाचित इथला असेल. हा पाहुणा असेल. हां आजोबा तंबाखू खात नाही. घरातलं कोणीच खात नाही तंबाखू. कुठला आहे तो? धनगरवाडीचा आहे. म्हणजे व्यसनमुक्ती गाव आहे का ते? ना म्हणजे व्यसनमुक्ती युवा संघ त्यांची स्थापना झाली का गावात तुमची? अरे कीर्तन झाल्यावर एकमेकाकडे चोना मागतात लोक. का मला असं मला काय काय पुढं काय शिकले महाराज. अगदी फलकट तो संसार येत सार खातात असं ठेवतात तोंडात कळतच नाही. तुम्हाला बोललोय तुम्हाला काय ते सारखं कोळगाव सांगवी चालतं का नाही एकांत लाभल्यावर. कोळगाव सांगवी कळलं नाही. मिसरी मिसरी आणि महाराजांना अचानक पाहिल्यानंतर पदराला हात पुसते आणि त्याच पदराने घ्या ना पाणी. ऐका हे का सांगतोय त्याचं कारण असं आहे. धडधडीत कर्करोगाची सूचना त्या पुडीवर असते की नाही. 2-2 पुड्या एकत्र करणारे बहादर आपण बघतो आणि मुखात टाकतो. अरे ही जीभ मला सिव्हिल सर्जन डॉक्टर इथून खाली असतो याच्यावरती म्हणजे नाकरोग तज्ज्ञ घसा तज्ज्ञ कान तज्ज्ञ मेंदू तज्ज्ञ हे स्वतंत्र डॉक्टर आहे. म्हणजे एका एका अवयवाचा अभ्यास करण्यासाठी सायन्सचा असतो तो माणूस. त्याने उभा आयुष्य घातलेला असतं तरी त्याला त्याचा अभ्यास होत नाही. एवढा आडमोल नरदेह असतो आणि तो एका तंबाखूने संपूर्ण नासवतो. कमलमुख राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया भाग्य माना होए कमलमुख राम भजन को दिया कमलमुख राम भजन को दिया. एवढा जर उत्तम नरदेह असेल तर आम्ही तो व्यसनात घालवला म्हणजे आम्हाला कळाला का? नाहीच कळाला. आता ऐका. म्हणून त्या जीवाच्या ठिकाणी देहस्थितीचा भाव कळावा आणि त्या भावाद्वारा त्याने माया उपाधिक चैतन्याचा ऱ्हास करावा. मुख्य ब्रह्म चैतन्य हे सत्य हरी स्वरूप त्याने जाणावं. याच्यासाठी पिंडापासून
ब्रह्मांडापर्यंत देहस्थितीचा असणारा हा संपूर्ण जो पसारा आहे, या सर्वामध्ये उत्तम सार जर असेल ते हरी तत्व आहे. म्हणून तुम्ही त्यालाच जाणा. अभंगाचं पहिलं चरण. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा, ब्रह्मांडी पसारा. स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सार व्यर्थ भ्रम. पिंडापासून देहस्थितीपासून तर ब्रह्मांडापर्यंत. आता पिंड कशाला म्हणायचं? मूळ जो आपला देहस्थितीचा भाव असतो याला पिंड म्हणा. देहस्थितीपासून ब्रह्मांडापर्यंत व्याप्ती असते त्याला ब्रह्मांड म्हणा. जे जे पिंडी दिसतं ते ब्रह्मांडी असतं. पिंडी ते ब्रह्मांडी. आता ऐका, थोडी प्रक्रिया सांगतो, अवघड काही नाही. या ठिकाणी जे जे ह्या देहाच्या ठिकाणी तुम्हाला दिसतं, पिंडामध्ये जे अवशेष आहे, मुळात पिंड कशाला म्हणायचं? पंचमहाभूतापासून जो स्थित झालेला आहे तो पिंड. त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचकोश, पंचप्राण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे सर्व तत्व एकत्र होऊन जे मानवी शरीर बनतं, पिंडरूपी देहस्थितीला तो प्राप्त होतो आणि ब्रह्मांडाचा भाव जाणून घेतो. आता ऐका, जे आत आहे तेच बाहेर आहे आणि जे बाहेर आहे तेच आत आहे. कसं कसं? बाहेरही पाणी आहे, शरीरात काय? पाणी आहे. बाहेरही हवा आहे, शरीरातही हवा आहे. बाहेरचे जे पंचमहाभूतापासून जे विषय निर्माण होतात ते जीवाच्या ठिकाणी आताही तयार होतात आणि ते बाहेरचे विषय भोगण्यासाठी जीव सर्व विषयाच्या द्वारा त्याचा भोगता होतो. म्हणून पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. देहस्थितीचा भाव म्हणजे काय? या देहस्थितीच्या ठिकाणी ब्रह्मांडाला तो गवसणी घालतो. मुळात देह हे मलिन मायेचा स्पर्श झाल्यामुळे जीव स्वरूपाला तो प्राप्त झाला. आपण म्हणतो ना, कान्होबा तुझी घोंगडी चांगली का दिली आमाशी वांगुली रे. कान्होबाची चांगली ना आपली वांगली.
म्हणजे ही देहस्थिती हा मलिन मायेचा प्रसाद आपल्याला मिळाला आणि संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत हा मायेचा पसार आहे. अजून एक प्रमाण सांगू का? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. संपूर्ण त्या मायेचा पसार आहे. म्हणून पिंडापासून देहस्थितीपासून तर ब्रह्मांडापर्यंत, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. पसारा कशाला म्हणतात? अस्ताव्यस्त जे असतं त्याला पसारा म्हणा. अजून सोपं सांगू का? घरामध्ये माता भगिनी असतात. जर जास्त लहान मुलांनी गोंधळ घातला आणि इकडची वस्तू इकडे, इकडची वस्तू इकडे असं जर केलं तर काय म्हणतो आपण त्याला? घरात काय झाला? पसारा झाला. गावामध्ये अस्ताव्यस्तता असेल, गावातही काय झाला? पसाराच झाला. पसारा म्हणजे काय? व्यवस्थापनाच्या विरुद्धार्थी शब्द पसारा येतो. मायेचा पसारा आहे. ब्रह्म एक आहे म्हणून ब्रह्माचा पसारा नसतो, पसारा हा मायेचा असतो. म्हणून पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. मग आता ऐका, या संपूर्ण पसाऱ्यामध्ये हरिविन सार व्यर्थ भ्रम. एका हरीला जर सोडलं तर बाकी सगळा भ्रम आहे. भ्रम कशाला भ्रम म्हणायचं? जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायचं, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. घटित घटना पटीयसी माया. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायला होते त्याला माया म्हणा. माया दुःखाला कारण ठरते. पसाऱ्याची माया असते. उदाहरण सांगू का? मोठ्या मायेचं सोडा, सामान्य माया त्रास देते आपल्याला. कळले नाही का? सामान्य माया कळली नाही? तुम्ही मोठ्याने म्हणजे वयानुसार माना डोलावल्या, काहींना कमी आहे काहींना जास्त आहे. जीवाच्या ठिकाणी सामान्य माया म्हणजे अहो तुमची पत्नी घ्या असं म्हणतो मी. काय मी पुन्हा सांगतो, माया कधी घटना बदलवते सांगू शकत नाही. एक उदाहरण सांगतो आणि पुढच्या चरणात धावता. आता स्पर्श करायचा वेळ संपली. त्या देवळ्याला राहुल महाराज उभा होतो वाट बघत. घडलेला प्रसंग आहे माझ्यासोबत. पती पत्नीच्या भांडणात जायचं नाही असं आमच्या गुरुवर्य मधुकर बाबांनी आम्हाला चांगलं सांगितलंय. पण राहील तो कीर्तनकार कसा? गप बसेल तो. हां, गाडी लावलेली होती, वाट बघत होतो. एक जण ग्रस्त येणार होते. तेवढ्यामध्ये पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी पती पत्नीचं जोडपं आलं. दोघांची करकर चालू होती काहीतरी. मी जाणलं काहीतरी गोंधळ आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती. मी म्हणलं जर भांडण मोठं झालं तर मिटवण्यासाठी जाऊ, पण बघू याला मग. अहो तिची काहीतरी असेल घरची काहीतरी कुरप होती. एवढं टेन्शन त्या व्यक्तीला दिलं, पेट्रोल सुद्धा टाकून देईन. ते आता भांडणार आणि त्याला अपमान सहन होईना. सर्व भरलेला पेट्रोल पंप. आता तिथने पुढे गाडी अशी गेली. त्याला ते स्टँड लावायचं असं मोटरसायकलवर होतं. आता मी म्हटलं मारतो आता, हा 100% मारतो. तिला सुद्धा हे कळलं. आता पतिराज आपल्याला मारणार म्हणजे मारणार. आता ऐका बरं का मला माया काय सांगायची. सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं का 100% या पती पत्नीचं भांडण होईल, मारामारी होईल. सर्व असे पुढे सरसावले. पण हळूच अशी उतरली, बाजूला झाली. रागवलेल्या पतीकडे डोळे भरून बघितलं, गालात बारीक खीळ पाडली. म्हणले का हो तुम्हाला चष्टाही कळत नाही वय? दृष्टांत माझा संपला. का सांगितलं? पुढे घटना अशी घडणार होती का मारामारीच होणार होती. पण त्या घटनेला एका सामान्य मायानं लगेच फिरवलं. जर सामान्य माया ही करते, जगाची माया काय करेल? म्हणून त्या संपूर्ण असार असणाऱ्या पसाऱ्यामध्ये एक सार हरिविन सार व्यर्थ भ्रम. भ्रम म्हणजे काय? जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायचं. अजून सांगू का? हे कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे सर्वजण? बोला की. कोणाच्या घरी? आपापल्या घरी. ते आपलंही घर. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी पंढरी. अजून सांगू का? अजून पटणारच नाही तुम्हाला. ए माईक दादा, हा माईक कोणाचा आहे? कोणाचा आहे? माझा आहे. घेऊन जाऊ? घेऊन जाऊन देशील का तू? नाही. कोणाचा आहे? तुझा आहे. बरोबर. त्याच्या अगोदर कोणाचा होता? हा विकत आणण्याच्या अगोदर दुकानदाराचा. त्याच्या अगोदर कोणाचा होता? कंपनीवाल्याचा. कंपनीच्या अगोदर लोह तत्व होतं कारखानदाराचा. आता सध्या कोणाचा आहे? माझा आहे ना.
माझ्या समोर आहे ना. आता दीपक महाराज काय सांगणार, कोणाच्या माईकला आवाज द्याला, असं काय वाक्य वापराल तुम्ही? नाही धूमपानाच्या वर. तुम्ही काय सांगाल चिंतामणी महाराज? माझ्या माईकला आवाज दे. राहुल महाराज आणि माझ्या. मला एक सांगा, जे आपलं नाही त्याला काय म्हणून बसलो? एक कीर्तनामध्ये काय म्हणून बसलो आपण? अहो तुमचं सोडा, बाई जर आता कीर्तनातून एखादी उठून गेली आणि पुन्हा आली, तिच्या जागेवर जर कोणी सरकलं, ती काय म्हणते, माझी जागा आहे मागे सरक. कळलं का? जे आपलं नाही ते आपलं म्हणायला होते, त्याला भ्रम म्हणतात. हरिविनसार व्यर्थ भ्रम. महाराज हा भ्रम घालवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, पण तो प्रयत्न कोणाच्या स्वरूपाने पूर्ण झाला आणि त्या हरी स्वरूपाला कोण पूर्ण झाली? 14 जणांची नावं सांगितली. शुक याज्ञा दत्त कपिल मुनी. शुक याज्ञा दत्त कपिल मुनी. सुख याज्ञा दत्त कपिल मुनी हरीस जानोनी. हरी झाले सामान्यांची नावं नाही, फार मोठी मंडळी. महाराज कोण? शुकाचार्य. भगवंताच्या ठिकाणी 6 गुण. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वरी, हे 6 गुणावर वस्ती जेत, म्हणून तो भगवंतो. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्ण हाती, कीर्ती दिगंती गाजविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वैराग्य शुकाते बोधुनी, पूर्ण सनातन मिरविला. वैराग्य नावाचा गुण महाराज शुकाचार्यांच्या ठिकाणी दिला. वैराग्यात 2 प्रकार. वैतकातलं वैराग्य वेगळं, विवेकातलं वैराग्य वेगळं. परवैराग्य वेगळं, अपर वैराग्य वेगळं. आपल्याला प्रपंचात होतन पंढरीच्या दिंडीत निघून जातो, हे वैतकातलं वैराग्य. पुन्हा वारी संपली, पुन्हा आम्ही जातो आमुच्या गावा, पंढरपुराला म्हणतो, आणि येतो प्रपंचात. वैतकातलं वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे, हे वैराग्य शुकाचार्यांच्या ठिकाणी होतं. शुक याज्ञवल्क्य ब्रह्मविद्य होती. दत्त कपिल मुनी. दत्त हे पूर्ण बोधाचं वर्म आहे. कसं? यज्ञ झाला, उपहित कर्म झालं, काही झालं, घोषवाक्य विप्रांच्या मुखातून येतं, नमः पार्वते पते हर 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 महादेव. अवधूत चिंतन. दत्त म्हटलं की पूर्णता येते. त्याचं कारण संपूर्ण परंपरेचा स्रोत जो आहे ते दत्त भगवंत आहे. म्हणून दत्त कपिल मुनी. आणि कपिलजी हे भगवंताचे अवतार आहे. हरीस जानोनी, हरी झाले. काल परत्वे साधन बदललं. हरीला जाणून ते हरी स्वरूपाला प्राप्त झाले, पण आम्हाला त्या हरी स्वरूपाला प्राप्त व्हायचंय कलियुगामध्ये. नादबाबांनी सांगितलं ते साधन सांगतो, पण त्यासाठी तुम्ही माझ्याकडे या. अभंगाचं 3. यारे यारे धारो हरिनाम तारो, यारे यारे धारो हरिनाम तारो. Bye.
हरिनाम तारू भवाचे सागरू भय नाही. नाथबाबा म्हणतात या, त्याचं कारण कलियुगाचं साधन वेगळे. कृत येते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्या नाम कलोतद हरिकीर्तना. त्याचं कारण आहे कृतयुगामध्ये यजन करावं लागायचं देवाचं, त्रेतामध्ये यज्ञ करावा लागायचा आणि द्वापारामध्ये तीर्थयात्रा करावं लागायची. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देलवे. कलियुगामध्ये सगळ्यात उत्तम साधन प्रभूंना मिळवण्याचं, साध्यापर्यंत जाण्याचं नाम हे साधन आहे. का? कलियुगाचं बाकीचं कठीण आहे बरं. कलियुगाच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे, ऐका कलेचे मैमान असत्याशी रिजले जन देती पापाचे अनुमोदन करती हेळन संताचे. हे कलीचं महात्म्य आहे. पण या कलियुगामध्ये जर उद्धार पावायचा असेल तर नाम हे साधन आहे. पण नामाचं वैशिष्ट्य असं आहे, नाम घेत असताना त्याच्यात थोड्याशा क्लिष्ट गोष्टी. आत्मनामो गुरुर नामो नामो अतिकृपणस्य श्रेयस कामीन गृहणीया ज्येष्ठ पुत्र कलत्रयो. एवढ्यांचं नाव घेता येत नाही, वेळ संपला म्हणून सांगत नाही, पण धावतो सांगतो. काय काय आत्मनामो, स्वतःचं नाव घ्यायचं नाही. गुरुर नामो, गुरुचं नाव मुखाने घ्यायचं नाही, गुरुजींचं नाव अहो जावने घ्यावं लागतं. ठीक आहे. आत्मनामो गुरुर नामो नामो अति. चिगट माणसाचं नाव तोंडात घ्यायचं नाही. चिगट माणूस म्हणजे सगळं आहे, संपत्ती आहे, पण काहीच करत नाही. दान धर्म नाही घ्यायचं, त्याची कीर्ती नाही गायची, काही विषयच काढायचा नाही त्याचा. पण चिगट म्हणजे काय हे ऐका. चिगट म्हणजे काही ते आमचे गुरुवरे बाबा सांगतात, मक्खीचूस असतात. मक्खीचूस म्हणजे काय पोरांनो? भाजीमध्ये जर माशी पडली जेवण करताना काय कराल? माशी काढून टाकाल का भाजीच टाकून द्याल? भाजी टाकून द्याल. कारण का? आता माशी पडली. पण तो माणूस तसा नसतो, मक्खीचूस. मग काय असतो? त्याच्या तुपात जर माशी पडली तर त्याला वाटतं ह्या पंखांवरची माशी, आपलं तूप काय जाईल. मग तो असा घेतो, असा तोंडात टाकतो. बस का? हा बस बस, एवढं 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 एवढा तो ओढतो. पुन्हा तो असा बघतो आणि मग पुन्हा मग जोरात असं, हा कसं, हा बस एवढंच. एवढ्या जोरात ओढतो. याला म्हणायचं मग याचं नाव कशाला घ्यायचं महाराज? जगाच्या नाही, गणगोत्राच्या नाही, कशाच्याच कामाचा नसतो. धन आहे, पण ते धन जर कशाच्या मार्गी येत नसेल तर का नाव घ्यायचं त्याचं? म्हणून अतिकृपणस्य, त्याचं नाव नाही घ्यायचं. पत्नीचं नाव नाही घ्यायचं. गृहिणीयात नाव घ्यायचं नाही म्हणजे कसंच घ्यायचं नाही. कळलं का नाही? म्हणजे कसंच घ्यायचं नाही नाव. म्हणजे नाव घेऊ नये. आता सांगितलं अवघड आहे, तुम्ही तसं कारण त्याच्यामुळे वेळ घालवत नाही. मोठ्या मुलाचं नाव घेता येत नाही. जुनी मंडळी बघा, दादा काका भाऊ, मोठ्या मुलाला म्हणायचं. नावाने आवाज देता येत नाही मोठ्या मुलाला. आणि ज्यांनी आपल्यावर उपकार केलाय त्याचं हे नाव मुखातून घेता येत नाही. पण देवाच्या नावाला तसं बंधन नाही. देवाचं नाव कुठेही कधीही काय गगनाहुनी वाढ नाम आहे. कितीतरी आता हरिपाठ बघून घ्या. सगळा या नामाची विशेषता अशी आहे, नामी निघून जातो, नाम शिल्लक राहत. एखाद्या व्यक्तीचं नाव आज बैरूबाबा आपल्यात नाही, पण त्याने केलेलं जे कर्म आहे ते शिल्लक राहणार आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, नाव त्या व्यक्तीचं शिल्लक राहत. तसं देवाचं सांगू का? पत्नी एकदा पतीचं नाव घेते, 7 जन्म सांभाळण्याची जबाबदारी येते. कोणावर? पतीवर. अरे जर सामान्य पतीचं नाव घेतल्यानंतर 7 जन्म जर सांभाळायची जबाबदारी जर पतीवर येत असेल, सामान्य पतीवर, एकदा देवाचं नाव घ्या, आयुष्य नाही जन्मोजन्मी सांभाळण्याची जबाबदारी देवाची येते. हे लक्षात ठेवा. म्हणून नाम हे घेतलं पाहिजे. कलियुगाचा महिमा आहे. यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचे सागरू भय नाही. भवसागराचं भय, भय कुठलं? मृत्यूचं भय तुमच्या जीवनात राहत नाही. हे नाम करतं. ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला. नाम हे मृत्यू लोकातलं साधन आहे, पण त्या साधनाच्या द्वारा त्या साधू संतांची गती काय झाली? अभंगाचं 4थं चरण. साधू संत गेले अडली राहिले, साधू संत गेले अडली राहिले, साधू संत गेले अडली राहिले, साधू संत
साधू संत गेले आनंदी राहिले. आनंदाचं प्रमाण होतं ना, म्हणून मी थांबलो. आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य. आनंद म्हणजे परमात्मा. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योग्यांचे. आनंद स्वरूप देवाचे, बाकी कोणीच नाही. सांगू का, सर्व शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहे, समानार्थी शब्द आहे. आनंदाला समानार्थी नाही, विरुद्धार्थी शब्द नाही. दिवसाला रात्र आहे, उन्हाला सावली आहे. चढ म्हणला की उतार ठरलं शब्द आहे ना. प्रत्येक ठिकाणी पत्नी पती हा समानार्थी की विरुद्धार्थी? सांगा बरं. अरे नवरा बायको हा शब्द समानार्थी की विरुद्धार्थी? वा, वेदांती सापेक्ष आहे. कारण त्याला सापेक्षच म्हणावं लागेल. जर विरुद्धार्थी म्हणावं तर जमतं कसं, आणि जमतं म्हणावं तर मग भांडणं कसं, आहे की नाही? चला, विषयांतर होईल, वेळ आपली संपली आहे. आता ऐका, आनंद म्हणजे काय? आनंद असा असतो, तो आला का जातच नाही महाराज. काय 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 आला जात नाही. एकदा आला मृदंगाचार्यांच्या ठिकाणी महाराजांनी मृदंग कला अवगत केली. त्या मृदंग माध्यमातून भगवंत त्यांच्यात प्राप्त झाला. मला सांगा महाराज दीपक महाराज, मृदंग वाजवताना कुठलं दुःख छेदल तुम्हाला? छेदूच शकत नाही. गाताना तुम्हाला आला ना तो आनंद, त्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त झाला, जात नाही. मला सांगा, टमाटोचे 1 कोटी वाहू द्या, हो किती? 1 कोटी. दुसऱ्या वर्षी जर झालेच नाही तर दुःख आहे की नाही? सांगू का, एखाद्या गावामध्ये गल्लीमध्ये मुलगा झाला म्हणून ती स्त्री पेढे वाटते, बरोबर? वाटावा आनंद आहे. गल्लीतल्या सर्व स्त्रियांना आनंद होईल, पण जर एखादी वंद्य स्त्री जर असेल, वांज स्त्री जर असेल, तिला तो आनंद आहे नाही. एका ठिकाणी कांद्याची 1 कोटी रुपये झाले समजा, धरा झाले. शेजारच्यांना खूप आनंद होईल ना? अरे होईल का? भांडणं होतील, मारामाऱ्या होतील. मी म्हणले होते तुम्हाला कांदे लावले नाही, त्यांनी बघा कसे लावले. काय झालं कळलं का? दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं दुःख असतं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला सुख वाटतं. ही जीवाची अवस्था आहे. पण आनंद स्वरूप वेगळं आहे महाराज. सांगू का, पंढरीच्या वारीला जाताना, अजून सांगू का, कीर्तनात आता तुमच्या ठिकाणी उठल्यानंतर सुख आहे आणि यांच्या ठिकाणी बस बस बस, ही विषमता असते. आनंदाचा विषय असा असतो, अजून विस्तार करेल पण नको, आता वेळ संपली. आता ऐका, पंढरीच्या वारीला जात असताना विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात अश्वपालकापासून तर शेवटच्या चालणाऱ्या रथचालकापर्यंत सगळ्यांच्या ठिकाणी आनंद एक का वेगळा आहे? एकच आहे. कारण देव हा एकच आनंद स्वरूप आहे. म्हणून साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. पूर्णता त्यांच्या ठिकाणी प्राप्त झाली. कृतकृत्य होणे जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. कृतकृत्य झालो इच्छा. कृतकृत्य होणे म्हणजे पूर्णतेला प्राप्त होणे. आता नाथबाबा काय म्हणतात ते का? नाथबाबा म्हणतात, हे सगळं पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत हरिस्वरूपाला मी जे जाणून तुम्हाला सगळं सांगितलं, उदाहरणं सांगितले, नाम हे साधन सांगितलं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही दुकान मांडलं या अभंगाचं शेवट. एक जनार्दनी हो, एक जनार्दनी मानिले दुकान. एक जनार्दनी
एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. नादबाबा म्हणतात ह्या दुकानाचं वैशिष्ट्य मोल नाही. काय मोल नाही? संत उदार उदार, भरले अनंत भांडार, किंवा घातला दुकान, देते आली असे दान. काय वैशिष्ट्य? देतो मोलाविन सर्व वस्तू. फक्त तुम्ही माझ्या ठिकाणी या. मग हे माझ्या ठिकाणी आल्यानंतर परिणाम काय होईल? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. अभंगाचा भाव सरळ मांडण्याचा प्रयत्न केला, वेळ संपली. आता मोठ्या प्रेमाने हाताशी मोकळी करा. मोकळी म्हणजे वरती करा, वरती. एकदा भगवंताचं नामस्मरण करूया, त्या हरीला स्मरूया आणि थांबूया. हरी विढोबार कुमाई टाळी. ब्रह्मांडी पसारा, हरिवीन सार व्यर्थ भ्रम. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. प्रस्तुत अभंगाचा भाव धावता मांडण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये आजचा विशेष पर्व काळ आहे. त्या पर्व काळाचं 1 मिनिटात चिंतन करूया. थांबूया. विठाला विठाला ह्या संपूर्ण अभंगाचा भाव आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. महाराज ही अवस्था ज्यांनी मिटवली त्या राधा राणीचा सुद्धा आज व्रत आरंभ आहे. आज राधा अष्टमी आहे. विशेष पर्व काले जशा 24 एकादशी आणि 5 पर्व आपले सांगितले तशी राधा अष्टमी सुद्धा पर्व आहे. आम्ही ज्यांच्याकडे राहिलो ते वैकुंठवासी भजनानंदी स्वानंद सुख निवासी बाबा म्हणजेच गुरुवर्य बोधे बाबा. बाबा ही व्रत करायची, साजरी करायची, पंगत करायची, सगळं करायची. बाबांना असं विचारलं बाबा असं का? बाबा म्हणले 24 एकादशी आणि 1 राधा अष्टमी बरोबर असते. एवढं पुण्यफल. कारण राधा ही देवाची असीम भक्त आहे. कारण राधा म्हणलं का डोळ्यांना धारा लागतात. राधा आणि ललिता राणी सारखं प्रेम देवावर कोणी केलं नाही. नारद महर्षी सुद्धा दुर्वास मुनींना तिच्याकडे पाठवतात भक्तीची व्याख्या शिकायला. भक्ती म्हणजे काय, राधा राणी म्हणजे काय, फार मोठं व्याख्यान आहे. सांगत नाही, बोलत नाही, वेळ आपला झालाय. राधा राणीला स्मरावं या न्यायानं आजची ही चिंतन सेवा राधा राणीच्या चरणी अर्पण करूया. या ठिकाणी वैकुंठवासी प्रातस्मरणीय भैरूबाबा निवृत्ती आरोटे बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि आपले जे पुत्र असतात पुनाम नरकातून तर आहे ती पुत्र हा पितरांची सेवा कशी करावी याचा उत्तम आदर्श म्हणजे या 3ही पुत्राकडून शिकावा. आदरणीय महाराजांच्या भैरूबाबांच्या पोटी जन्माला आलेले
आमचे मीननाथ महाराज असतील, आमचे अशोकदादा असतील आणि मोठे गणपत अण्णा असतील. गणपत दादा, मीननाथ दादा आणि अशोक बैरू आरोटे, गंगा भागीरथी पत्नी सत्यभामा बैरू आरोटे आणि मुलगी सुनीताताई संदीप आडनाव काहीतरी डुंबरे अशी मुलगी. मग असा हा परिवार आणि बाकीचं बरंच आहे. तर नंतर अभ्यास करा पत्रिकेवर बघून तुम्ही. आनंद वाटला, एवढी मोठी भावकी पत्रिकेवर आहे म्हणजेच एक विचार या भावकीचा आहे. आनंद वाटतो. मला वाटलं मंत्रालयातच पदवीधरण जागा बदल चालू आहे का काय. दीपक महाराजांनी जागा बदलली, मला एवढं म्हणायचं आहे. असं म्हणजे मृदंग सोडून ते गायनाकडे गेले. आनंद आहे. प्रमोद सध्या फक्त तिकडनं इकडं लवकर येऊ नका म्हणजे आमचं दुकान बंद आहे ना. हां हां बरं बरं महाराजांचे हो बाबा आनंद आहे. हां मग काय नाही, आमचे गुरुबंधूच आहेत. आनंद आहे. वेळ झालेली आहे. मी माझ्या वेळेत बरोबर आहे. तुम्ही म्हणाल कसं फक्त आता 5 मिनिटावर घेतलं. तुम्ही म्हणाल कसं काय, कारण 5-7 मिनटं कीर्तन आपलं थोडं उशिरा सुरू झालं होतं. कारण आपले सगळ्या श्रोत्यांची काळजी असते गायकांना, मग ते येऊन देतात तुम्हाला, नंतर सुरुवात करतात. आनंद आहे. माऊली महाराज पाठीमागे आहेत. आदरणीय राहुल महाराज, आम्ही दोघं गुरुबंधू एका पाठाला. ते नेहमी म्हणायचे. तर नाशिकचे आम्ही दोघं तिघं होतो आणि आमच्या डोक्यात कधी प्रांतवाद हा विषय स्वप्नात आला नाही. आमचा पाठ खूप छान होता. सगळी मंडळी एका विचाराची होती. विदर्भ मराठवाडा सगळी एकत्र राहायचो आम्ही. महाराजांनी मला एकदा सांगितलं, ते दुसऱ्याने सांगितलं हे नाशिकचे, मला नाशिकचे शिन्नरचे धनगरवाडीचे. तिथून तो परिचय वाढत गेला आणि नंतर 4थ्या वर्षापर्यंत आम्ही एकत्र राहिलो, आनंदाने राहिलो. महाराजांवर कौटुंबिक जबाबदारी जास्त असायची. ते मधून बऱ्याचदा यायचे, पुन्हा यायचे. अभ्यासवृत्ती होती आणि संपूर्ण अभ्यास परिपूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडला. वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. तो हे आनंद येणाऱ्या पिढीला, युवा पिढीला घडवण्याचं काम सुंदर पद्धतीनं महाराष्ट्री करतायत. आनंद वाटला. भरपूर दिवसांनी भेटण्याचा योग आला आणि आपण सर्व आदरणीय योगीराज तुकाराम बाबा, काशीनाथ बाबा, कदम माऊली यांच्या पठडीत घडलेले वाढलेली सगळी मंडळी आहात. त्या आशीर्वादाने पूज्यपाद झालेले सर्व आपले पादचरण आहे. तुम्हालाही विनंती, अभिवादन, साष्टांग प्रणिपात करतो. 18 पुराण स्वरूप असणारी सगळी बालगोपाळ सगळ्यांना वंदन करतो. आदरणीय दीपक दादा, आदरणीय वैभव महाराज आणि आदरणीय चिंतामण महाराज. सुंदर पद्धतीनं गायन, काय गायनाचं वर्णन करावं. मला एवढंच सांगायचं आहे, सरस्वती माता जणू कंठात आणि हातामध्ये तुमच्या विराजमान झाली. याच्या पलीकडं मी काही बोलत नाही. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत. आनंद वाटतो. नियोजन अतिशय सुज्य, अगदी सिस्टीम वगैरे सगळे, हार्मोनियम वादक सगळी मंडळी छान आहे. मला एवढंच म्हणायचं, एवढ्या प्रकाशात, एवढ्या दीपकात, एवढ्या किरणांमध्ये, एवढ्या वैभवामध्ये चिंतामण असताना, चिंतामणी असताना तुमचं समाधान झालं का नाही. आता मला एवढं थांबतो. बोलत असताना जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्यांचा प्रसाद आहे. आमच्या गुरुवर्य मधुकर बाबांचा प्रसाद आहे, त्यांच्या चरणी अर्पण करतो. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे वयाचे दोष ते मला माझे परत करा. उद्या सुंदर पद्धतीनं नियोजन आहे. आता महाराज श्री सांगतील, यानंतर भोजन आहे. सर्व घेतीलच, काळजी करण्याचं कारण नाही. फक्त महाराज तुम्ही लवकर आवरात. या दृष्टीने आपण सर्व थांबतो. एकदा सगळ्यांनी हात जोडा. हरी करविले तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. पुन्हा कारणे हे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीनो अंगभूतयुक्तने. हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मे तुका म्हणे. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज